काय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी. रामा म्हणजे त्यांनी विठ्ठल नाकारला नाही, त्यांनी विठ्ठलात राम पाहिला. कारण म्हणाले काळच असा आहे, आता हातात शस्त्र घ्यावा लागेल, आता असे कमरेवर हात ठेवून उभं राहायची वेळ नाही रामा. अरे कुठं गेली तुझी अयोध्या, कुठं गेलं तुझं चापबाण, धनुष्य हातात घ्यायची वेळ आहे. म्हणून सावरकरांचं वाक्य, हिंदूंनो आता मुरलीधर नव्हे तर चक्रधर श्रीकृष्णाची पूजा करा, उपासना करा. शस्त्रधारी भगवंत पसंत केला, उपास्य देवता म्हणून समोर ठेवला. चक्रधारी भगवान गोपाल कृष्णाची उपासना करावी. आणि असे प्रभू रामराय लंका दहन असू दे, रावण वध असू दे, या प्रत्येक कार्यामध्ये धर्माची स्थापना केली. आणि अशा वेळी समर्थ रामदास स्वामी रामाला समोर ठेवतात, रामाचा आदर्श तुमच्या माझ्या समोर ठेवतात. आणि मनोबोध नावाचा ग्रंथ असू दे, दासबोध असू दे, आत्माराम असू दे, करुणाष्टक असू देत, सवाया असू देत, अनेक ग्रंथ असू दे, या सर्वांच्या माध्यमातून एक डोळस अध्यात्म आणि वास्तवाचा रोकडा स्पर्श आमच्या जीवनाला दिलाय समर्थांनी. अत्यंत वास्तववादी संत होते बरं. रोकडा व्यवहार शिकवलाय, डोळस अध्यात्म शिकवलंय. आपल्याला माहिती वारकरी संप्रदायामध्ये जसे ज्ञानोबा माऊलींचे ग्रंथ आहेत, तसे इकडे समर्थ संप्रदायात समर्थांचे ग्रंथ आहेत. मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्यांसाठी माऊलींनी अमृतानुभव किंवा अनुभवामृत नावाचा ग्रंथ लिहिला, तसंच समर्थांनी आत्माराम नावाचा ग्रंथ लिहिला. साधकावस्थेतल्या लोकांसाठी माऊलींनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीचा, भगवद्गीतेवरचा 9000 ओव्यांचा टीका ग्रंथ लिहिलाय. ज्या पद्धतीने साधकांच्यासाठी समर्थांनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये अध्यात्मात व्यवहार कसा असावा आणि व्यवहारामध्ये अध्यात्म कसा असावं याचं उत्कृष्ट दिग्दर्शन ज्या ग्रंथामध्ये दिलंय, असा दासबोध नावाचा अत्युच्च प्रतीचा ग्रंथ समर्थांचा. ज्या पद्धतीने साधकांच्यासाठी, श्रमिकांच्यासाठी सोप्या शब्दामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा हरिपाठ नावाचा ग्रंथ माऊलींनी लिहिला. त्याच पद्धतीने साध्या भोळ्या वर्गासाठी समर्थांनी मनोबोध नावाचा ग्रंथ लिहिला, की जो प्रत्येकाने जवळ बाळगावा. बरं, मी म्हणते अगदी राजकारणात असलेल्यांनी सुद्धा सगळ्यांनी खिशात ठेवा. कोणी म्हणेल तो काही ग्रंथ आहे, ते पुस्तक आहे 2 रुपयाचं, खिशात टाकलं की झालं काम. पण समर्थांचा मनोबोध हा अध्यात्मशास्त्रातला अणुबॉम्ब आहे. त्याचा प्रस्फोट झाला तर नवसृजन त्याच्यातून घडतं, नवनिर्मिती घडते. म्हणून मनोबोधाला विनोबा भावे असं म्हणायचे की समर्थांचा मनोबोध म्हणजे ते मनोपनिषद आहे. नुसता मनोबोध नाही, तो मनोपनिषद आहे. आणि या मनोबोधामध्ये 205 श्लोक क्रमाने आहेत. मी हात जोडून, आज जरा मुलं कमी आहेत का कालपेक्षा? नाही, आहेत, विखुरलेली आहेत, पण तरी सुद्धा संख्या तुलनेने कमीच आहे बरं का. मी हात जोडून जिथे जाते तिथे सांगते श्रोते हो, की आपल्या लेकरांना कीर्तनाला घेऊन या, नातवंडांना कीर्तनाला घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे ती. कारण आम्ही म्हणतो ती इथे येऊन कार्टी झोपली तरी चालतील. कारण आमचे गुरुजी सांगतात घरी जागेपणी बघतील ते वाईट असेल टीव्हीवर, आणि इथे झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल. त्यामुळे हात जोडून सांगते की जिथे जे काही असेल चांगलं ते ऐकण्याकरता आम्हाला हट्टाने घेऊन गेलं पाहिजे. इथे येऊन झोपली तरी चालतील. त्यामुळे अगदी लहान वयापासून समर्थांनी अगदी लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, सगळ्यांसाठीच मनोबोध नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये मनाला उपदेश आहे. आणि 205 श्लोकांच्या या ग्रंथातला आज निरूपणाकरता घेतलेला श्लोक 48 क्रमांकांचा आहे. जाताना पाठ करून जा बरं का. इतका सोपा साधा, म्हणायला गेलं तर सुटसुटीत सोपा श्लोक आहे, तसं म्हटलं तर अर्थाच्या दृष्टीने गहन आहे. समर्थांनी सर्वोत्तम दासाची लक्षणं सांगितली, सर्वोत्तम भक्ताची लक्षणं सांगितली. आणि ज्या समर्थांनी आम्हाला हे सगळं वाङ्मय दिलं, त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला माहितीये, मराठवाड्यातलं जांब नावाचं छोटंसं खेडेगाव. संध्याकाळची वेळ झाली, सगळी मुलं बाळ घरी आली आणि बराच वेळ खेळायला गेलेला माझा नारोबा अजून घरी कसा आला नाही. लहानपणीचं नाव नारायण, म्हणून आईच्या हृदयाचा ठोका चुकला. मोठ्या लाडा कौतुकानं वाढवलेलं बाळ, नारायणा, नारोबा, ए नारोबा, अरे कुठे गेलास रे? अरे मी दुपारी तुझ्यावर रागावले म्हणून नाराज झालास का? नारोबा सांग ना रे, कुठे गेलास? राणूबाईच्या काळजामध्ये धस्स झालं.
शोधलं. अंधार वाढत चालला. गावातली तरणी माणसं हातात मशाल घेऊन शोधायला गेली. नदीवर गेले, व्यायामशाळेत गेले, मारुती मंदिरात गेले, गावात सगळीकडे बघितलं, कुठेच पत्ता नाही. शेजारच्या माता भगिनी येऊन सांत्वन करायला लागल्या. पूर्वीचा अशिक्षित महाराष्ट्राचा हा इतिहास आहे बरे का. आपण इतके सुशिक्षित झालो की शेजारी कोण राहतंय याचा पत्ता नाही. सांत्वन कसलं काय कसलं. राणूबाई काळजी करू नका, आमचे हे गेलेत नारोबाला बघायला. काळजी करू नका, आता येईल, इतक्यात रडू नका राणूबाई. अंधार वाढत चालला. सुनबाई म्हणाल्या, सासूबाई थोडस सरपण आणून देता का, स्वयंपाकासाठी जळण आणून देता का. म्हणून ती ठाणवई घेतली पणती आणि त्या ठाणवईच्या मंद धुसर प्रकाशामध्ये गेल्या अडगळीच्या खोलीमध्ये सरपण आणायला, जळण आणायला, स्वयंपाकाला, चुलीला. आणि आतमध्ये गेल्याबरोबर वात मोठी केली. भिंतीवर आकृती दिसली. वात मोठे केल्याबरोबर आकृती स्पष्ट दिसली. 5 वर्षाचा नारायण नारोबा तिथं बसला होता. श्वासोच्छ्वास मंद सुरू होता. निश्चल बसले होते. डोळे अर्धे मिटलेले. जागळे म्हणावं तर डोळे अर्धे उघडे आहेत. झोपलाय म्हणावं तर डोळे अर्धे मिटलेले आहेत. आणि मंद श्वासोच्छ्वास सुरू आहे. जवळ गेल्या, गदगदा हलवले. नारायणा काय झालं रे नारोबा, उठ उठ. पाणी मारलं तोंडावर, बाहेर आणलं आणि म्हणाले, नारायणा. असे सावध झाले. अर्थात ते बेसावध नव्हते, जगाला सावध करण्याची तयारी सुरू होती. आणि आईने विचारलं, नारोबा काय करत होतास रे एवढ्या अंधाऱ्या खोलीमध्ये. 5व्या वर्षी लेकरू उत्तर देत, आई आई चिंता करीतो विश्वाची. आई चिंता करीतो विश्वाची. हे वयाच्या 5व्या वर्षाचे उद्गार आहेत. मी म्हणते आमच्या घरातलं 5 वर्षाचं पोरग आठवून बघा, श्रीवल्लीच्या तालावर नाचतंय आज, दुसरं काही नाही. नको ते आदर्श मुलांच्या समोर आहेत, पण चेष्टा नाही. 5व्या वर्षी राष्ट्रकारणाची चिंता करावी. आणि म्हणून क्रमाक्रमाने नारायणाचा दास, दासांचा स्वामी, स्वामींचे समर्थ झाले आणि महाराष्ट्राला एक नवा महाराष्ट्र धर्म समर्थांनी देऊ केला. देशकाल वर्तमान अवघेची अव्यवधान, सावधान सावधान म्हणून 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला. नाशिक जवळ टाकळीला गेले. गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं. 13 कोटी रामनाम जप, रोज सूर्य नमस्कार. आणि काय सुंदर जीवन नियोजन, जीवनाचं उत्तम व्यवस्थापन समर्थांनी आमच्या समोर मांडलं. पहिली 6 वर्ष बालपण, पुढची 6 वर्ष उपासना, त्याच्या पुढची 12 वर्ष अव्याहतपणे वाङ्मय निर्मिती, भारत भ्रमण. ती असे तू हिमाचल भारत भ्रमण केलं, पायदळी घातला, अनेकांच्या समस्या समजावून घेतल्या, मठांचं जाळं विस्तारलं, समर्थ संप्रदायाची स्थापना, अनेक शिष्यांना जमवलं. एका शककर्ता राजाला घडवण्यामध्ये प्रचंड मोठा सिंहाचा वाटा समर्थांनी दिला. गनिमी काव्य समर्थांचं आपल्याला माहिती आहे. मुद्दाम शब्द वापरला कारण छत्रपती शिवप्रभूंनी महाराष्ट्राला गनिमी कावा शिकवला. बाबासाहेब पुरंदरे म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला गनिमी कावा शिकवला. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्राला गनिमी काव्य दिले. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद मन भुवनी. समर्थ स्थापित 11 मारुती महाराष्ट्रात आहेत. त्यातले काही म्हणजे समर्थ स्थापन केलेला एक मारुती सध्या काश्मीरमध्ये पहलग्राम इथं मिलिटरीच्या ताब्यात आहे असं म्हणतात. काकांच्या टाळ्या पडल्या गावचट काकांच्या, कारण कदाचित त्यांनी ते पाहिलं असेल, आम्ही नाही पाहिलं. म्हणजे समर्थ कुठपर्यंत पोहोचलेत आपण कल्पना नाही करू शकत. मठांचं जाळं कुठपर्यंत असू शकतं आणि हे देवदेश धर्माचं काम कुठपर्यंत पोहोचलं होतं. आम्ही मात्र घरात बसून आमची तरुण मंडळी किंवा काही मंडळी वर्तमानपत्र वाचतो, हळहळ व्यक्त करतो. काही मंडळी, काही बरं का अपवादात्मक, सगळेच नाही, पारावर बसतात, हातात पत्ते असतात आणि या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते. असे आम्हाला देशप्रेमाचं इतकं उतू चाललेलं असतं. मला असं वाटतं की समर्थ काय, तुकोबा काय, ज्ञानोबांपासून निळोबारायांपर्यंतच्या सगळ्या संतांची परंपरा आणि अलीकडचे सगळेच संत, त्यांनी देवभक्तीला देशभक्तीची जोड, धर्माची जोड दिली, आम्हाला शिकवलं आणि जीवन जगण्याचा उत्तम मार्ग दाखवून दिला. समर्थ रामदास स्वामींनी प्रस्तुतच्या श्लोकामध्ये उत्तम दास कुणाला म्हणायचं, दासाची सर्वोत्तम लक्षणं काय असतात ती सांगितले. श्लोकाचा आठव पुन्हा एकदा करते, ऐका, जमलं तर म्हणा आणि पाठ करूया. सदा देव काजी झिजे देहजाचा. आज थोडं घड्याळ पुढे जाणारच आहे, म्हणजे हे गृहीतच धरून चला. असं सांगितलं की बसायचा धीर वाढतो म्हणून आधीच सांगितलं.
नाहीतर तुम्ही 11 वाजले की मग असं वाटेल की अरे अजून कसं नाही संपलं. त्यामुळे आधीच सांगून ठेवते. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर, बोला जय 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 रघुवीर. समर्थांनी या 48 क्रमांकाच्या श्लोकामध्ये शब्द जाणीवपूर्वक वापरलेत बघा. सदा, पहिल्या ओळीमध्ये शब्द आहे, दुसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे, तिसऱ्या ओळीत तो शब्द आहे आणि चौथ्या ओळीमध्ये असा आहे सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामी वदे नित्य वाचा. तिसरी ओळ स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा आणि शेवटची ओळ आहे जगी धन्य तो सदा दास, दास सर्वोत्तमाचा. सदा म्हणजे अखंड, अविरत, नेहमी, अखंड, अव्याहतपणे, ज्याचा देह देव कार्यासाठी, देव काजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देव कार्यासाठी अखंड झिजतोय. दुसरी ओळ आहे सदा रामनामी मध्ये नित्य वाचा, ज्याच्या मुखामध्ये अखंड रामनाम आहे. तिसरी ओळ स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, ज्यांनी धर्माचा आचार उत्तम सांभाळलाय, स्वधर्म सांभाळला. आणि ती शेवटची ओळ जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे 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 ज्याला जमलं असा सर्वोत्तम दास समर्थांना अभिप्रेत आहे. त्या दासाची लक्षणं सांगतात समर्थ. हा वरवरचा अर्थ श्लोकाचा झाल्यानंतर आपण थोडंसं अभंगाच्या या श्लोकाच्या आतमध्ये चिंतन प्रवासाला सुरुवात केली तर बघा श्रोते हो, सदा देव काजी, देवाचं काज म्हणाले समर्थ. मग काय आहे देवाचं कार्य हो? उद्या चैत्र शुद्ध नवमीचा परम पर्व काळ. काय आहे देवाचं कार्य? परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना. विनाशाय च दुष्कृता, विनाशाय च दुष्कृता, धर्म संस्था परार्थाय, धर्म संस्था परार्थाय, संभवामि युगे युगे, परित्राणाय साधूना, परित्राणाय साधूना, साधूना साधूना, परित्राणाय साधूनाम. आपल्या अवताराचं रहस्य गीतेमध्ये सांगितलंय. प्रसिद्ध श्लोक आहे. साधूंचं परित्राण, परित्राण म्हणजे रक्षण. साधूंचं रक्षण करायला आलोय मी, दुष्टांच्या नाशाकरता येणार आहे. आणि तिसरी गोष्ट धर्माच्या पुनर्संस्थापनेकरता. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, याकरता प्रभूंनी प्रत्येक युगामध्ये प्रत्येक वेळी अवतार घेतला, गर्भवास सहन केला. संभवामी युगे युगे, युगायुगांमधून पुन्हा 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 गर्भवास स्वीकारला. का? या 3 गोष्टींकरता. हे रहस्य भगवंतांच्या येण्यामागचं. उद्याच्या दिवशीचा भगवंतांचा रामावतार, मर्यादा पुरुषोत्तम हा अवतार त्याकरताय, धर्माच्या स्थापनेकरता, दुष्टांच्या नाशाकरता आणि साधूंच्या रक्षणाकरता. मग भगवंताचं हे कार्य आहे. समर्थ म्हणतात देवाच्या कार्यासाठी आम्ही झिजणं आणि जो झिजला त्यालाच दास म्हणायचंय. काय झिजवायचंय? सदा देव काजी झिजे देह ज्याचा. काय झिजवायचंय? देह झिजवायचंय. मग देह झिजतो का? तो असाही झिजतोच आहे. बघा 25व्या वर्षी जी अवस्था आहे ती 75व्या वर्षी देहाची आहे का? नाही. यद दहते नित्यम तद देहम असं देहाची व्याख्या केली आहे. यद शीर्यते तत् शरीरम, जे सतत झिजते त्याला शरीर म्हटलंय. त्यामुळे जे झिजतं तेच रुजतं आणि त्याला सुगंध प्राप्त होतो. जे झिजत नाही ते कुजून जातं आणि अर्थात त्याला दुर्गंधी आहे. त्यामुळे शरीर असंही झिजणारच आहे. तर मग झिजणारच आहे तर देव कार्यासाठी झिजवूया, देश कार्यासाठी झिजवूया, असं समर्थांचं काय अन्य संतांचं अनेकांचं हेच म्हणणं आहे. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. आपण म्हणू यद दहते नित्यम, जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय. तुम्ही म्हणाल कुठे काय जळतंय? उकाडा सुरू झालाय मान्य, पण जळतंय कुठे? काय जळतं ना, रोज आतमध्ये अग्नीच आहे.
डॉक्टरी परिभाषेमध्ये त्याला जठराग्नी म्हणतो आपण. भगवंत म्हणतात अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः. रोज अन्नाची आहुती आम्ही घालतो ना, ती त्या अग्नीला दिलेली आहुती आहे. भोजनाला बसल्यानंतर परंपरा आम्हाला शिकवते काय म्हणायचं, लहान मुलांपैकी काय म्हणायचं, वदनी कवळ घेता सहज हवन होते. हवन आहे ना, यज्ञकर्म येते. आणि मग आम्ही तो श्लोक न म्हणता कधीतरी चुकून सदा सर्वदा पंचपक्वान्न समोर आहेत, योग तुझा घडावा, तिथं तो श्लोक बरोबर येतो समोर. आणि मग तुझे कारणी डायबिटीज आहे, शुगर आहे, सगळं आहे, बीपी आहे, लो बीपी, हाय बीपी आहे, सगळे अलंकार जोडलेलेच आहेत त्या देहाला. त्यामुळे या देहाचा एक ना एक दिवस नाश होणारच आहे. जे उपजे ते नाशे माऊली म्हणते, नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. 12व्या शतकात घटिका यंत्राची संकल्पना माऊलींनी मांडली. आणि त्या घड्याळाला आपल्याला माहितीये कुणाचं आयुष्य तास काट्यासारखं आहे, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. कोरोनाने आम्हाला जीवनाची क्षणभंगुरता दाखवून दिली. बरं ते जीवन असं आहे की तुकोबाराय म्हणतात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. ईसीजी वरची रेषा सुद्धा सरळ झाली की जीवन संपतं हो. ती जोपर्यंत अशी आहे तोपर्यंतच आयुष्य आहे. मग आम्ही संघर्षाला का घाबरून रडतो. मला कधी कधी असं वाटतं आम्ही यशस्वी होण्याच्या इतके मागे लागतो आणि यशस्वीतेची खरी व्याख्या कधीतरी स्वर्गीय बाबा आमट्यांना विचारावी. आज आमच्या परमादरणीय शीतल काकूंच्या घरामध्ये जे खूप आधी वाचलेलं पुस्तक ते आज कपाटामध्ये दिसलं, प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमट्यांचं जीवन आत्मचरित्र. की त्या आत्मचरित्राच्या अगदी सुरुवातीच्या कधीतरी मुद्दाम हातात मिळालं तर ते पुस्तक आवर्जून वाचा. आपल्या नातवंडांना, मुलांना ते द्या वाचायला. काय जीवन असू शकतं. पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या पानावरच्या ओळी आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात की हेमलकशामध्ये आम्ही ज्यावेळी तिथल्या गोरगरिबांची, आदिवासी लोकांची सेवा करत होतो, त्या हेमलकशातल्या आमच्या विपरीत त्या परिस्थितीत सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने राहत होतो ते बघून ते आदिवासी लोक आम्हाला वनवासातले आमचे राम सीता आहेत हे असं म्हणायचे. प्रकाश आमटे स्वतः डॉक्टर आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर मंदाताई आमटे यांच्याकडे बघून आदिवासी मंडळी म्हणायचे आमचे राम सीता आहेत हे. पुढे ऐका श्रोते हो. प्रकाश आमटे म्हणतात की त्या सीतेला, बरं का, त्या वनवासातल्या सीतेला हरणाच्या सोनेरी कातड्याचा तरी मोह झाला, पण माझ्या मंदाला तेवढाही नाही मोह झाला म्हणाले. अत्यंत सुंदर जीवन तिने आयुष्यामध्ये झोकून देऊन प्राणपणाने माझ्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. आणि असं उत्तम जीवन ज्यांनी जगून दाखवलं. मग मला सांगा, पात्रता होती, अनुकूलता नाही, असे गुलाबाची पाकळ्या अंथरलेली वाट समोर असताना सुद्धा काट्याचा मार्ग निवडणं. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे, ज्या ज्या स्थळी मन जाय माझे. तुम्ही म्हणाल बोलत असताना हे मधूनच का बरं श्लोक असा आला विषय सोडून. तर आमच्या काय परंपरा दिव्य असू शकते बघा. नारदीय कीर्तनाची ही श्रेष्ठता आहे की कीर्तनामध्ये जर कोणी कीर्तनकार, महनीय किंवा सामाजिक अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी अचानक कीर्तनामध्ये त्यांचं आगमन झालं तर ते स्वागतासाठी ती म्हणायची पद्धत आहे. आमच्या परमादरणीय डॉक्टर रश्मिताई इथं उपस्थित आहे की ज्यांचं कीर्तन तुम्ही काही दिवसांपूर्वी इथे सेवा ऐकलेली आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींचा श्लोक आपण ऐकतोय, सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा. समर्थांनी देहाचं झिजणं अपेक्षित आमच्यासाठी ठेवलंय, सांगितलंय. मग हा देह असाही झिजणारच आहे. यत् शीर्यते तत् शरीरम आपण ऐकलं.
देवाचं कार्य आम्हाला करायचंय, मान्य. देवाचं कार्य मोठं आहे. आम्ही सामान्य माणसं, प्रापंचिक माणसं, आम्ही आमच्या पातळीवर काय करू शकतो? सुवर्ण मध्ये आम्हाला काढावा लागेल, साधावा लागेल. मग काय करायचं? माझे आदरणीय गुरुजी हरिभक्तीपरायण नारायण बुवा काणे यांची रचना आहे. एक संस्कृत सुभाषित आपल्याला माहितीये, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा. आणि या सुभाषिताला धरून त्यांनी एक रचना केली. लोकांना वाटतं ती कव्वाली आहे, पण खरं ती काव्यावली अशी ती रचना आहे. आणि लोकांना आवडतात नवीन नवीन प्रकार कीर्तनामध्ये. माझ्या गुरुजींची रचना ऐका. आम्ही आपल्या पातळीवर काय करायचं? समर्थांनी दासाचं लक्षण सांगितलं. आम्ही सर्वसामान्य माणसं, आधी प्रपंच करावा नेटका, हे फार समर्थांचं आम्ही ऐकतो, बाकीचं नाही ऐकलं तरी. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी, समर्थ म्हणतात. त्यामुळे प्रपंच इतका आम्ही नेटका करतो, मग मान्य. प्रपंच करता करता समर्थच म्हणतात प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. त्यामुळे उत्तम प्रपंच, फटका तुटका प्रपंच संतांनाही मान्य नव्हता. आम्ही सगळं करायचंय, पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. हे तुकोबरायांचं म्हणणं सुद्धा ऐकायचं. काय म्हणतात? शतेषु जायते शूरः, 100मध्ये एक शूर जन्माला येतो, असं सुभाषितकारांचं म्हणणं आहे. एक शूर. सगळेच काही अवचट काकांसारखे बॉर्डरवर नाही जाऊ शकत, सगळेच हातात बंदूक नाही घेऊ शकत. 100मध्ये एक शूर. शतेषु जायते शूरः असे सुभाषित सांगते. राहिलं बाजूला, नाही जमलं आम्हाला. शूर जरी ना झाला तरी तू, अरे शूर जरी ना झाला तरी तू, शब्द ऐका, भ्याडपणाही करू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक सांगतो. मॉनिटरला तबला द्या थोडा, तबला थोडासा बाहेर पण द्या आणि मॉनिटरला पण द्या मला 3%. ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. सहस्रेषु च पंडितः असे सुभाषित सांगते. काय म्हणतात? 1000मध्ये एक पंडित जन्माला येतो. पांडित्य सगळ्यांकडेच नसतं, राहिलं बाजूला. आमच्याकडे नाहीये. किमान पक्ष काय करूया? पंडित जरी ना झाला तरी तू, अरे पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राहू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक वक्ता दशसहस्रेषु असे सुभाषित सांगते. हजारामध्ये 10,000मध्ये एक वक्ता. राहिलं बाजूला. वक्ता जरी ना झाला तरी तू, शब्द व्यवस्थित ऐका श्रोते हो. वक्ता जरी ना झाला तरी तू खरे बोलण्या फिरू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे सांगतो. ऐक सांगतो, ऐक राजा बोलहिताचे. दाता भवति मानवा असे सुभाषित सांगते. दाता जरी ना झाला तरी तू, दाता जरी ना झाला तरी तू कृपणपणा करू नको. दातृत्व नाही जमलं पण निदान अरे हात आखडता तर नको, कृपणपणाही करू नको. आज समाजामध्ये असं म्हणतात, एखाद्याला मदतीचा हात द्यावा, चालू ठेवा. एका दुसऱ्यांना मदत करावी,
अडचणीत फसलेल्यांना मदत करावी. कोरोनामध्ये काही माणसं आपण पाहिली की नाही, आज ज्यांच्या चरित्राच्या ऐकण्याच्या उत्सुकतेत जी मंडळी आहेत, असे आमचे मगाशी आम्ही महाराजांच्या संताजी महाराजांच्या मंदिरात जाऊन आलो, लक्ष्मीनारायणाच्या दर्शन घेतलं. कोरोनातलं त्यांचं काम आम्हाला शीतलताईंनी समजावून सांगितलं. माणसं करत होती, इतरांना मदतीचा हात द्यावा. कोरोनामध्ये अशीही काही माणसं आपण पाहिली की जी खरंच जीव धोक्यात घालून राबत होती, आणि काही अशीही पाहिली की जी मेलेल्याच्या टाळूवरचा लोणी सुद्धा घ्यायला पुढे मागे पाहत नव्हती. मग दुसऱ्याला मदत करावी असं सांगितलंय. देवाचं काम आहे. मग आपण काय करायचं? एखाद्याला हात द्यावा. नारायण हा विनवी तुझला, प्रेमे जोडून हात. नारायण हा विनवी तुझला, राहिली नाही. खड्ड्यात पडलेल्या माणसाला हात द्यायला जाऊ तर आपण खड्ड्यात आणि तो वर, असं काय? मग करायचं काय? किमान पक्ष राहिलं बाजूला, नका करू मदत. हात जरी ना दिला तरी तू, शब्द ऐका, शब्द हो. हात जरी ना दिला तरी तू, हात जरी ना दिला तरी तू, घात कुणाचा करू नको. चाली आल्या की जरा काही वेगळं, अरे कव्वाली कीर्तन, पण ही श्रीमंती आहे बरं का, ही काव्यावली आहे खरं तर. असं मी विस्तार याचा नाही आता अजून वेगळा करत, पण आमचं कार्य काय, देवकार्याला अनुकूल असं वर्तन आमचं असावं ही समर्थांची अपेक्षा आहे. देह जाणारच आहे. मी मगाशी प्रकाश आमटेंचं उदाहरण सांगितलं आपल्याला, मंदाताईंची त्यांना असलेली साथ सांगितली, आणि या परिस्थितीमध्ये कधीतरी बाबा आमट्यांना सुद्धा विचारलं पाहिजे आम्ही की यशस्वीतेची नक्की व्याख्या काय आहे, देवाचं कार्य नेमकं काय आहे. रस्त्यावरती एखादा कुष्ठरोगी दिसावा, किळस वाटली, भीती वाटली, घरी आले, मनामध्ये विचार आला की असंच जर माझ्या बायकोला किंवा माझ्या मुलांना झालं तर मी उद्या यांना पण असंच वागवीन का, म्हणून पुन्हा गेले, त्याला घरी आणलं, त्याच्या अंगावरच्या जखमा धुतल्या, स्वच्छ केल्या, आणि मग तिथून अशी धारा व्रत म्हणून जीवनाचं ठरवून गेलं की बस माझं काम हे, मी हेच करणार. आणि ठामपणे सांगितलं की इथून पुढे मी कमावल्यापैकी संपत्तीमध्ये कुणाचा वाटा मोठा, कुणाचा वाटा कमी, याच्यामध्ये माझ्या पुढच्या पिढीतल्या मुलांमध्ये भांडणं कधीच नसतील. असतील तर ती कुणी कुणाची किती सेवा करायची यासाठी असतील. आणि आपण ते पाहतो श्रोते, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा. देह झिजवण्याचे अनेक प्रसंग, अनेक उदाहरणं आपण पाहिली श्रोते हो. की मी मगाशी म्हटलं की आमचे आदर्श बदलले. जुन्या मंडळींना विचारलं की तुमचा आदर्श कोण, एखाद्या तरुण मुलाला मी विचारलं तर तो म्हणेल की सलमान खान आमचा आदर्श आहे की नाही. हिरो पिक्चरच्या एखाद्या हिरोचं नाव सांगेल, जो कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास सुनावला म्हणून ढसढसा रडत होता, तो आदर्श आमच्या मुलांचा असेल. पण तात्यांसारख्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला मी विचारलं तुमचे आदर्श कोण, तर ते म्हणतील तुरुंगाच्या दारामध्ये, कोर्टामध्ये जजनी तुरुंगवास नाही तर फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सुद्धा मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला असं म्हणून फाशीचं चुंबन घेऊन फाशीच्या तख्तावर चढणारे भगतसिंग हे त्या पिढीचे आदर्श होते. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. उत्तम बॅरिस्टरी मिळालेली असताना सुद्धा सगळ्याचा त्याग केला, सगळं सोडलं. खरं तर उत्तम जीवन जगता आलं असतं, उत्तम प्रपंच करता आला असता, भेळपुरी खाता आली असती, चौपाटीवर जाता आलं असतं, उत्तम बंगले बांधता आले असते, जमिनी घेता आल्या असते, अवघड नव्हतं, सगळं करता आलं असतं. पण सगळं सोडून काट्याचा मार्ग निवडला. लंडनला जाऊन शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग केला, रशियन मित्रांचं सहकार्य घेतलं, गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र बनवली आणि भारतामध्ये पाठवली.
भारतामध्ये शस्त्रास्त्र पोहोचल्यानंतर अनंत कान्हेरे नावाचा क्रांतिकारक नाशिकमध्ये जॅक्सन या इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या पिस्तुलाच्या सहाय्याने करतो. इंग्रज सरकार हादरून जातं, भारतामध्ये पिस्तूल कसं पोहोचलं. बंगालमध्ये खुदिराम बोस नावाचा क्रांतिकारक बॉम्बचा धडाका करतो, इंग्रज सरकार हादरतं, भारतात बॉम्ब पोहोचला कुठून. आणि सावरकरांवरती खटला भरला जातो, जहाजात घालून भारतात आणलं जातं. जज कोर्टामध्ये अंदमान सुनावतात. 50 वर्ष अंदमानची काळ कोठडी. जहाजातून येत असताना जगविख्यात असलेली दिव्य उडी आपण सगळे अजिबात विसरू शकत नाही. त्यानंतर कोर्टात ज्यावेळी विचारलं की मध्य समुद्रामध्ये उडी घेतली सावरकर आपण, तुम्हाला भीती नाही का वाटली. सावरकर उत्तर देतात, भीती कसली भीती, कारण नष्ट होईल तो माझा देह, माझा आत्मा अमर आहे. गीतेचं तत्वज्ञान मी जाणतो. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. मला भगवद्गीता काय सांगते, भगवंत काय सांगतात माहितीये. त्यामुळे नष्ट होईल तो माझा देह, माझा आत्मा अमर आहे. आणि मग सावरकरांचं काव्य आपल्याला माहितीये. पुण्यामध्ये डेक्कनच्या चौकामध्ये स्मारक आहे. अनादि मी अनादि मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. मारिन रिपु जगती असा कवण जन्मदा. अनादि मी अनादि मी. अट्टहास करीत जरी धर्मधारणी, मृत्युशीचा गाठ घालुनी खुसेरणी. अग्नि जाळी मजसेना खड्ग छेदितो, घेऊनी मला घ्याण मृत्यू पडत सुटतो. सावरकर म्हणतात, मी मृत्यूला बोलवत होतो पोहताना, मृत्यू मला घाबरून पळत होता. घेऊनी मला घ्याण मृत्यू पडत सुटतो. खुळारी तया स्वये मृत्यूच्याच भीती रे भिवू मजसिये. भिवू मजसिये भिवू मजसिये. अनादि मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. मारिन रिपु जगती असा कवण जन्मदा. अनादि मी अनादि मी सदा देवकाची झिजे देह ज्याचा, सदा राम नामी बधे नित्य वाचा. मला असं वाटतं, बॅरिस्टरीचा झगा पांघरून येऊ, पैसा मिळवू, थाटात संसार करू, प्रपंच करू, असा विचार पत्नीने नसेल का हो केला. यमुनाबाईंनी स्वार्थ त्याग म्हणतात कशाला, झिजणं म्हणतात कशाला. काय समर्थांना अपेक्षित आहे तुमच्या माझ्याकडून. ज्यावेळी मुंबईच्या कारागृहामध्ये पत्नी भेटायला येते, 18 वर्षाचं वय होतं यमुनाबाईंचं. माई म्हणायचे सावरकर. 25 वर्षाचे सावरकर लोखंडी पिंजऱ्यामध्ये कैद्याचा पोशाख घातलेले आपले पती आपल्या समोर उभे आहेत. साखळदंड सहजपणे खळखळत सावरकर तिच्या समोर येतात आणि म्हणतात, माई या पोशाखात अनोळखी वाटलं ना तुम्हाला, ओळखलं नाही ना मला. पण अहो मी विचार केला, माझी भारत माता आजारी आहे, पारतंत्र्यात आहे. काट्या कुट्या जमवायच्या. माझी जन्मठेप सावरकरांचं आत्मचरित्र आणि त्यामधली स्वतः त्यांचीच वाक्य आहेत ही. सावरकर म्हणतात, काट्या कुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्याच्यामध्ये पिलांची वीण वाढवायची. आणि याला जर प्रपंच किंवा संसार असं म्हणत असतील तर असा प्रपंच असा संसार चिमण्या कावळे सगळेच करतात. माई मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. यमुनाबाई डोळ्यातलं पाणी पुसतात आणि सांगतात, मी एक मंत्र सांगते तेवढा म्हणाल का. सावरकर म्हणतात, अंदमानमध्ये होणाऱ्या यातना या मंत्राने कमी होतील की नाही मला माहिती नाही, पण तुला बरं वाटणार असेल तर नक्की म्हणेन. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. यमुनाबाई सांगतात, एवढा मंत्र म्हणा माझ्यासाठी रोज. आणि
आणि सावरकर आपल्या पत्नीला, 18 वर्षाच्या पत्नीला सांगतात, माई या जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला, जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं तुम्ही वटपौर्णिमेला म्हणावं तरी कसं आणि कशी वडाची पूजा करावी. पण ती सौभाग्यवती काय सांगते बघा. 18 वर्षाचा यमुनामाई खाली वागतात, तुरुंगाच्या सळीतून आत हात घालतात, सावरकरांच्या पायाला स्पर्श करणार. सावरकर म्हणतात, माई काय करतात? यमुनामाई सांगतात, पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. कारण या जन्मामध्ये स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करून, स्वतःची चूल मुळकी फोडून राष्ट्राचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी जर या जन्मात मला दिला असेल तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा एवढंच मागणं मागते भगवंताजवळ. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा. समर्थांना असा दास अपेक्षित आहे बरं. सदा रामनामींमध्ये नित्यवाचा. रामोपासना तर समर्थांची आवडती उपासना. आम्हाला सांगितली, शस्त्रधारी राम आमच्या समोर ठेवला. रामाची उपासना अनेकांनी केली. या उपासनेमध्ये दास्य भक्तीचं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे मारुतीरायांचं. आपल्याला माहितीये, मारुती हे नाव रामायणात आपण बघूच शकत नाही, रामायण होऊच शकत नाही मारुतीरायांशिवाय. रामबाण, रामांचा रामबाण जर कोण असेल तर मारुतीराय. सगळ्या कामामध्ये मारुतीराय. मारुतीराय नसते तर काय झालं असतो. किती रामोपासना असावी. आणि समर्थ अशी रामभक्ती आम्हाला शिकवतात. रामनवमीचा उत्सव आहे उद्या. साक्षात प्रभू अवतीर्ण उद्याच्या दिवशी झाले. कौसल्याच्या पोटी घनश्याम हा राम, लावण्य रूपी महावीर, गंभीर महाधीर, गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. आणि अशा प्रभू रामांचं चरित्र या निमित्ताने समर्थ आमच्या समोर ठेवतात. किती उपासना करावी. रामराज्याभिषेकाच्या प्रसंगाला ज्यावेळी मारुतीराय प्रसादासाठी व्याकुळ होते, तडफडले होते की मला प्रसाद मिळू द्या, सगळ्यांचं लिस्ट मध्ये नाव होतं. लक्ष्मण महाराज यादी वाचत होते. सीतामाई रत्नजडित सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले. यादीमध्ये सगळ्यांना खात्री होती मारुतीचं नाव पहिलं असणार आहे. अहो, मारुतीरायांना सुद्धा हीच खात्री होती. पण पहिलं नाव उच्चारलं, युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत स्वातंत्र्य चळवळीत नव्हते, त्यांनाही प्रसाद दिला. पण सगळ्यांना असं वाटलं मारुतीरायांचं नाव कधी. मारुतीरायांना तर खूप वाईट वाटलं. तिथूनच म्हणत होते, रामा मला तुमच्या पायाखालची एखाद्या सुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी दिली ना तरी बास आहे म्हणाले, पण मला प्रसाद द्या. शेवटी रामांनी पाहिलं, मारुतीराय असे मानवर करत होते. मी दिसलो नसेल तर दिसायला पाहिजे, फोटोत कसे आपण मानवर करतो, ग्रुप फोटो. काय बाल सुलभ आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत ते. असे बघत होते. मी इथे सांगत होते, प्रभूंनी मान खाली घातली हो. आणि जशी रामरायांनी मान खाली घातली, मारुतीराय म्हणाले, आता या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण नाही वाटत का रामा? जातो म्हणाले, मी काय करू हा देह ठेवून. म्हणून वळले आणि सीतामाई म्हणाल्या की अहो बघा किती वेळचा वाट पाहतोय. मारुतीराय रामप्रभू म्हणताय, जानकी तू माझ्या भक्ताच्या नादी लागू नकोस, तुला माहिती नाही ते काय काम. सीतामाई म्हणतात, अहो कधीचा तळमळतोय मारुतीराय, ये मारुते असं हाक मारली. आईला राहवले नाही, आईचं अंतःकरण. मारुतीरायने एवढा आनंद झाला, म्हणले बाप विसरला पण आई नाही विसरली. उड्या मारत आले आणि पार्टीच बदलली. इकडे या बाजूला बसायचे की आईच्या बाजूला बसले. आणि सीतामाईने अगदी हळुवार हाताने डोक्यावरनं हात फिरवला, डोळ्यात अश्रुधारा. मारुते किती कष्टलास, किती झिजलास आमच्यासाठी. सदा देव काळजी झिजे देह ज्याचा. किती झिजलास मारुते. तू नसता तर कुणी घेतला असता माझा शोध. तू नसतास तर मुद्रिका रामांची प्रभूंची कुणी आणून दिली असती. तू नसतास तर लंकेचं दहन कुणी केलं असतं. तू नसतास तर अहिरावण बहिरावणाच्या तावडीत आम्हाला कुणी सोडवलं असतं. मारुते तू होतास म्हणून सगळं झालं. गळ्यातला कंठा काढला आणि दिला. आपल्याला माहितीये मारुतीरायांनी सगळं ते कंठ्यात बघितलं, राम सीता दिसतायत, आनंद झाला, धावत गेले बाहेर. हेच पाहिजे होतं म्हणाले मला. थोड्या वेळाने धाडकन आवाज आला, पहारेकरी धावत, आईसाहेब फोडलं म्हणले तुम्ही ते दिलेलं. संतापल्या सीताबाई. मारुते अरे राम 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 करतोस. छाती विदीर्ण करून दाखवली. म्हणले माझ्या हृदयामध्ये आईसाहेब तुम्ही आणि प्रभू रामचंद्र दोघेही आहेत. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र उठले. काय देतो भगवंत भक्ताला. तेव्हा सिंहासनावरून उठले, धावत गेले आणि रामरायांनी मारुतीरायांना कडकडून आलिंगन दिलं या क्षणाला.
आणि आपण जुना दुर्मिळ फोटो चित्र पाहतो की मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर आहे आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे. मला सांगा, ही भेट देह पातळीवरची होती का? बाजूला झाले प्रभू आणि मारुतीराय विचारतात, सांग मारुते, तू कोण आहेस? आता मला माझ्याकडे तुला द्यायला माझ्याजवळ दुसरं काही नाही मारुते, मी मलाच तुला देऊन टाकतो. आणि बाजूला झाले, म्हणाले मारुते सांग तू कोण आहेस? त्यावेळी मारुतीराय सांगतात, रामा देहबुद्ध्या तुला सोहम. देह पातळीवर हा प्रश्न जर तुम्ही मला विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीव पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिके, आत्म पातळीवर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही आहात. आपण दोन नाहीच रामा प्रभू. आणि असं फळ भक्तीचं भगवंत देतो. सदा राम नामी वदे नित्य वाचा. आपण श्लोकाची 3री ओळ भुजंग प्रयात वृत्तातला 4 चरणांचा श्लोक आहे छोटासा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, ज्यांनी आपल्या धर्माचा आचार सांभाळलाय उत्तम प्रकारे. समर्थ म्हणतात, सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि मग शेवटची ओळ, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बोलावं तितकं थोडं आहे पूर्वरंगामध्ये. इतका सुंदर श्लोक समर्थांनी तुमच्या माझ्याकरता दिलाय. पाठ करून जाऊया. पूर्वरंगात मी इथे थांबते. असा आचार कुणी सांभाळला, असं जगणं कुणाचं होतं? देव कार्यासाठी, आपल्या गुरूंच्या कार्यासाठी, आपल्या स्वामींच्या कार्यासाठी, आपल्या इष्टाच्या कार्यासाठी. आणि ते कार्य जीवाची बाजी लावून प्राणपणाने कुणी केलं, कसं केलं? अशा एका अत्यंत संवेदनशील संतांचं चरित्र उत्तर रंगात आपण ऐकूया. पूर्वरंगात इथेच थांबते. सदा देव काळजी झिजे देवजाचा, सदा देव काळजी झिजे देवजाचा, सदा देव काळजी झिजे देवजाचा. सदा देव सदा
लागेल नक्की. मी मुद्दाम थोडा जास्त वेळ घेतला, सगळा आवाज थोडासा पुढे जाईपर्यंत. नाहीतर काही लोकांचं असं असतं की कधी आता हे व्हायचं, आऊ कधी बोलायला सुरुवात होणार. कारण कीर्तनामध्ये श्रोत्यांचे प्रकार असतात. माऊली म्हणतात, गाते पाहते, गाते श्रोते पाहते, चतुर विनोदे दुश्चित्ते, असे 6 प्रकार आहेत. माऊलींनी वर्गीकरण केले. कीर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांमध्ये गाते पाहते श्रोते चतुर विनोदे दुश्चित्ते म्हटले. काही मंडळींचं गाण्यावर नितांत प्रेम असतं आणि त्यांना असं वाटतं वा वा छान, गाण्यावर जास्त भर असावा. काही मंडळी ऐकण्याकरता आलेले असतात, त्यांना गाण्यामध्ये फार इंटरेस्ट नसतो. ते म्हणतात कधी एकदा हे आऊ संपते आणि बोलायला गोष्ट सांगायला सुरुवात होतीये. त्यामुळे श्रोते निरूपणावर जास्त लोकांचं काही भर असतो. तत्वचिंतन ऐकायला आवडतं. काही मंडळी पाहते, आता यांच्याविषयी काय बोलायचं. पाहते चतुर 4था वर्ग आहे श्रोत्यांमध्ये. आता तशी मंडळी इथे नाहीयेत बरं, म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करून सांगते, तसं अजिबात नाहीये. आपण सगळे इतके उत्साहाने बसलेले आहात आणि मला खात्री आहे प्रथम दिवसापासून हे चित्र आहे. आणि आज तर तुम्ही इथे येऊन बघा, म्हणजे आता लगेच येऊ नका, पण काय सुंदर नजारा आहे समोरचा. हे आम्हाला भाग्य आहे एवढं सुंदर नारदांच्या गादीचं आहे की नाही काका. काय सुंदर दिसतं समोरचं, सगळं छान गच्च भरलंय. आपल्या सगळ्यांचे चेहरे टवटवीत प्रफुल्लित आहे. संयोजकांनी ध्वनी व्यवस्थेपासून अगदी, म्हणजे हे ध्वनी काय म्हणतात, ध्वनी संयोजन तर आहेच, शूटिंगचं काम इतकं सुंदर हातात आहे. प्रकाश व्यवस्था उत्तम आहे. उत्तम सगळे कार्यकर्ते मंडळी. रामाचं स्थान इतकं दिव्य पुरातन मंदिर आहे. मूर्ती रामाच्या सगुण रूपातल्या, काय गोड मूर्तीवरची नजर हटत नाही, इतकं सुंदर रूप आहे. आणि आपल्या सगळ्यांसारखे अत्यंत उत्साही आणि जोमाने काम करणारे सगळे कार्यकर्ते प्रमुख. या सर्व कार्यकर्त्यांना आपण साथ देणारी सर्व मंडळी, सर्वांच्याच ऋणात राहावं तितकं कमी आहे. सगळ्यांच्या हृदयस्थ पांडुरंग परमात्म्याला नम्र भावानी नमस्कार करते, सद्भावना व्यक्त करते आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करते. मी म्हटलं चेहरे सगळ्यांचे प्रसन्न आहेत, कारण ज्ञानी माणूस कुणाला म्हणायचं, असं पांडुरंग शास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते लोक दादा म्हणायचे त्यांना. दादांना त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं, म्हणाले दादा ज्ञानी माणूस कुणाला म्हणायचं, ऐका बरं. तर दादा हसले होते आणि त्यांनी असं उत्तर दिलं, म्हणाले अरे ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, त्या माणसाकडे बघितलं तर त्याला ज्ञानी म्हणून ओळखायचं. म्हटले हा ज्ञानी. त्यामुळे नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या सहवासात मला ठेवू नको, फार ज्ञान पण नको म्हणाले. ज्ञानापेक्षा साधी भोळी भक्ती भाव बरा. त्यामुळे मी म्हटलं तसं काही मंडळी समीक्षकाच्या नजरेत बसतात कीर्तनात, म्हणून म्हटलं आपण सगळे माझ्यावर नितांत प्रेम आशीर्वाद करणारी आहात. त्यामुळे जरा जरी काही चुकलं तरी आपण ते पोटात घेणारे आहात याची मला खात्री आहे. त्यामुळे आपण माझ्यापेक्षा सर्व बाबतीमध्ये अधिकार संपन्न आहात. आज विशेष म्हणजे अवचट काकांच्या पिताश्रींची, तात्यांची भेट झाली. मला इतकं छान वाटलं की देशप्रेम, राष्ट्रप्रेम आणि सावरकर भक्ती काय रोमरोमात असू शकते याचं ज्वलंत उदाहरण तात्यांना बघितल्यावर मला असं जाणवलं की काय आजही, आणि ही जुनी पिढी आहे हो, मला वाटतं 90च्या घरात आज त्यांचं वय आहे आणि या वयामध्ये सावरकरांच्या विषयीचं आजही असं देशप्रेम त्यांचं पाहिलं उफाळून आलेलं की आपल्याला असं वाटतं की अरे या मंडळींनी आयुष्यभर फक्त हाच एक झंझावातासारखा विचार केला देशप्रेमाचा, देशभक्तीचा, राष्ट्रप्रेमाचा. आणि आमची तरुण पिढी कुठेतरी व्यसन आणि फॅशन याच्या आहारी जातीये, भरकटल्यासारखं जीवन जगतीये, गोंधळलेली आहे, संभ्रांत अवस्थेमध्ये भ्रमिष्ठासारखी वागतीये. नको ते आदर्श डोळ्यासमोर घेऊन आम्ही उभे राहिलो. आणि मग कशा करता हे कीर्तन आहे? कीर्तन हे टाइमपास आहे. उगीच आता घरात बसवत नाही, उकाड्याचे दिवस आहे वाऱ्याला येऊन बसावं म्हणून कीर्तन आहे का? कीर्तन हे लाईफ पास करण्याचं शास्त्र आहे. जीवनाचं उत्तम नियोजन, टाइम मॅनेजमेंट, जीवनाचं व्यवस्थापन हे आम्हाला कीर्तनातनं संतांनी दिलंय, शिकवलंय. म्हणून आम्ही नेहमी गमतीने म्हणते, लोक आम्हाला विचारतात ताई, लोक मेडिकलला जातात, इंजिनिअरिंगला जातात, वकील होतात, डॉक्टर होतात, तुम्ही कीर्तन?
म्हटलं हो, या वयात कीर्तन, कारण कीर्तन हे रिटायरमेंट नंतर करायच्या गोष्टी आहेत, आता कुठे कीर्तन. म्हटलं या वयातच यावं यात. आलं लक्षात? या वयातच यावं यात. या वयात इथे आल्यानंतर जी गोडी मिळेल ती आयुष्यभर टिकून राहील, आयुष्यभर टिकून राहील. आमचे आदर्श बदलले म्हणून जुन्या मंडळींकडे पाहिलं. मला आज तात्यांकडे बघून असं भरून आलं अचानक की या मंडळींचे आदर्श काय होते. आपण सगळी जुनी जाणती माणसं माझ्या समोर आहात. आमच्या तरुणाईचे आदर्श बदलले. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले होते: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे 3 तकार आहेत तारुण्याचे. ज्याच्याकडे तेजस्विता आहे, ज्याच्याकडे तपस्विता आहे, ज्याच्याकडे तत्परता आहे, मग ती व्यक्ती 90 वर्षाची असली तरी सुद्धा ती तरुणच. 75 वर्षाचे शेलार मामा तानाजीला म्हणत होते, तान्या आरम्या लढत हृदय भाण्याशी. 75 वर्षाचं वय होतं ते तरुणच. त्यामुळे तारुण्याला या 3 गोष्टी असल्या की झालं, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. पण आज दुर्दैव आमच्या समाजातला तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, होय की नाही? यापेक्षा काही वेगळं आहे? जीवनाचं कुठलंही गंतव्य, ध्येय, साध्य माहिती नाही. व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ याचा विचार कधी केला जात नाही. मी इथे का जन्माला आलोय? माझ्या जन्माला येण्याचं कारण काय? निमित्त कारण काय? उपादान कारण काय? बरं, मी इथं येऊन करायचंय काय? मी कोण? मी आलोय कुठून? मला जायचंय कुठे? याचा विचार गांभीर्याने केला जात नाही. त्यामुळे याला कारण एकच आहे की आमचे आदर्श बदललेत. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, त्यांचं सावरकर प्रेम पाहिलं आणि खरंच मला भारावून जायला झालं की या मंडळींचे आदर्श हे होते, म्हणून या नंतरच्या पिढ्या घडवू शकले. आता इथून पुढचा काळ अत्यंत भयावह आणि अंधारात आहे, भीषण आहे. त्यामुळे आम्हाला सावध राहावं लागेल. माऊली म्हणते, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकल. म्हणून मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. रोज घरातली आई स्वयंपाकघरामध्ये पोळ्या लाटत असताना, पोळ्या करत असताना मुलाला म्हणते, चल रे परीक्षा चालू आहे तुझी, म्हण पोएम. मी ऐकते आणि मग ते पोरग म्हणतं, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. हे म्हणू द्या, मी नाही म्हणत नाही बरं, याला माझा विरोध अजिबात नाही. इंग्लिश काळाबरोबर आम्हाला गेलंच पाहिजे. मराठी आमची आई आहे तशी इंग्लिश मावशी आहे आमची, तिथंही आम्हाला सोडायचं नाहीये, गेलंच पाहिजे. पण ते करत असताना कधीतरी पोळ्या करत असताना हळूहळू हळूहळू पोळी जशी पुढे जातीये तसं मुलाला सांगावं, म्हण रे भीमरूपी महारुद्रा. पोळी टाकली तव्यावर, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आणि मग हे लहानपणापासून जर झालं तर काय त्याचा परिपाक असेल. आज ज्यांचा श्लोक निरूपणाकरता घेतलाय ते समर्थ सद्गुरू राष्ट्रगुरू रामदास स्वामी. समर्थांना कुणी जाणत नाही, ओळखत नाही अशातला भाग नाही. काल तुकोबरायांच्या चरित्रामध्ये आपण ऐकलं की तुकोबरायांच्या जोडीने 16व्या शतकामध्ये समकालीन असलेले समर्थ रामदास स्वामी शककर्ता राजा घडवत होते. आणि तिवारी वर्णन करतात, तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. तो राज्य विभव संपन्न हा विरक्त साधू होता. भोसले कुळोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. भोसले कुळोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास जादे खोनी शंकित ही माय भवानी. तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणा
जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमली. उद्धव आले, दिवाकर आले, कल्याण स्वामी आले, एक 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 शिष्य जमले, संप्रदाय तयार झाला, मठ स्थापना झाली आणि क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग समाजामध्ये चेतवायला सुरुवात झाली. 4 खांब जीवनाचे होते, समाज, राष्ट्र, धर्म आणि अंतिम टप्प्यावर प्रभू रामचंद्र. या 4 खांबांवरती जीवन उभारलेलं होतं. रामोपासना जगाला दिली. शस्त्रधारी राम उपास्य देवता म्हणून समोर ठेवली. कुणी? समर्थ रामदास स्वामींनी. असं जर सांगायला गेलं तर लोक म्हणतात की समर्थांनी विठ्ठल भक्ती नाकारली की काय, विठ्ठल आवडत नव्हता का त्यांना? तर असं नाही हो. ज्यावेळी भारत भ्रमंती करत असताना समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला जातात, त्यावेळी पंढरपूरला विटेवर उभा असलेला, कटेवर हात ठेवलेला विठोबा त्यांनी पाहिला आणि त्यांनी विठोबाला म्हणाले, येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा, येथे का रे उभा